येणार? अगं आताच तर गेलाय तो, येईल की पुढच्या सुट्टीत. बाबा, असं नेहमी आर्मीवालेच का सॅक्रिफाईस करतात? कारण त्यांना ते सॅक्रिफाईस वाटतच नाही. हीच त्यांची लाईफ असते, बलिदान परंपरा. पण मग त्यांच्या फॅमिलीचं काय? कोणती फॅमिली? जर मी म्हणाले की या देशातली प्रत्येक फॅमिली हीच त्यांची फॅमिली आहे तर ते त्यांच्या आईबाबांसोबतच राहतात. एक्झॅक्टली. मला अजूनही पटत नाहीये. दादा नक्की तुमचाच मुलगा आहे ना? तुम्हाला भीती वाटत नाही? तो बॉर्डरवर आहे. भीती तिथे वाटतेच ग. एकही फोन नाही आला तरी भीती वाटते. 4-5 फोन आले तरी भीती वाटते. आणि सर्वात जास्त भीती तर फोन आल्यावर तो नाही तर कोणी दुसरं बोलत असेल तर वाटते. पण लक्षात ठेव बेटा, ज्या दिवशी घरातला एक पण सदस्य आर्मीला जातो तेव्हा त्यासोबत त्याची पूर्ण फॅमिली सुद्धा आर्मीमध्ये असते. त्यामुळे तिला आर्मी फॅमिली सुद्धा म्हणतात. तुझ्याकडे बघून अजून वाटतंय की तुला काही अजून पटत नाही. थांब, तुला आम्ही काही स्टोरीज सांगतो, त्याच्यावरनं तुला कळेल आम्हाला काय म्हणायचं. कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल वॉरमध्ये खूप मोठे हिरो होते. त्यांनी त्यांच्या कंपनीला घेऊन एक खूप मोठी वॉर जिंकली. टू कॅप्चर पीक 5140 जी जमिनीपासून 17,000 फीटच्या हाईटवर आहे. त्यांना आणि त्यांच्या टीमला नंतर ऑर्डर्स भेटले की ह्याच्या पुढे एक नवीन टीम येऊन तुम्हाला टेक ओव्हर करेल. पण सेल्फलेस कॅप्टन विक्रम बत्रा यांना असे वाटले की हे मिशन आपलंच आहे, म्हणून हे आपणच कम्प्लीट करायला पाहिजे. म्हणून त्यांनी मिशनच्या आधी एक शेवटचा कॉल केला त्यांच्या बाबांना. त्यांनी त्या कॉलवर असे म्हटले की इधर आय विल कम आफ्टर होस्टिंग द फ्लॅग और इधर आय विल कम रॅप्ड इन इट, बट दॅट इज शुअर बट आय विल कम बॅक. खरंच? हे खरं आहे? गुंजन सक्सेना, तिने तिच्या लाईफमध्ये खूप फाईट्स मारल्या आहेत. फायनली ती फर्स्ट इंडियन एअरफोर्स ऑफिसर झाली. खूप फ्ल्यूड इन अ कॉम्बॅट झोन. तिच्या एअर सपोर्टमुळे आपल्या बऱ्याच सोल्जर्सचा जीव वाचलाय. कारगिल वॉरमध्ये गोळीबार चालू असतानाही तिने तिचं मिशन कम्प्लीट केले. एकटीच? अगं एकट्याच. एकट्याच आणि समोर गोळीबार तरी पण ते गेल्या. खरंच त्या खूप धाडशी होत्या. हो, अजून एक स्टोरी सांगतो. अभिनंदन वर्धमान सुद्धा एक तसाच हिरो होता. फायटर जेट पडला, शत्रूच्या कैदीत सापडला, तरी पण एकदम शांत. देशाच्या गर्वाने परिपूर्ण व्यक्ती, देशाच्या स्वाभिमानाने पडला. हो, मी त्यांचा व्हिडिओ पाहिला होता. मला खरंच खूप प्राऊड वाटलं होतं. म्हणूनच सई, हे सगळं ऐकून आपल्याला भीती नाही तर अभिमान वाटला पाहिजे. आपली फॅमिली पण या शूरवीरांचा एक हिस्सा आहे. हो. हे सगळं ऐकून त्या दिवशी सईच्या मनात इंडियन डिफेन्स बद्दल एक वेगळाच प्रेम जागा झाला आणि तिला तिच्या दादाबद्दल अजून अभिमान वाटला. पण एका सोल्जरची लाईफ कधी सरळ नसते आणि तसाच एक दिवस आला जेव्हा सईच्या घरी कळलं की शर्मिला बॉर्डरवरती गोळीबारमध्ये वीरगती प्राप्त झाली.